नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्यातील गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला। गजानन महाराज यांचा यंदाचा 147वा प्रकट दिन आहे। त्यात तो गुरुवारी आल्यामुळे सर्व भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये 45 वर्ष जुनं असं गजानन महाराजांचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला। 18 तारखेपासून मंदिर या ठिकाणी खुले असून त्यामध्ये विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत। दिवस रात्र हे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आलेलं आहे। अखंड वीणावादन, चक्री पारायण, भजन, कीर्तन, नामस्मरण, अध्याय वाचन येथे केले जाते। सकाळी आरती केल्यानंतर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी या उत्सवाचा आनंद घेतला। लाखोहून अधिक भाविकांनी या मंदिरामध्ये आज दर्शनाकरिता हजेरी लावली होती। मठाधिकारी विनय जोशी यांनी या उत्सवाची माहिती दिली। तर अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक पद्धतीने येथे हा प्रकट दिनाचा सोहळा संपन्न झाला। धार्मिक कार्यक्रम काय करणार? धार्मिक कार्यक्रम आरती झाली, भजन झालं, प्रवचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। आता दर्शनार्थ येते लोक, त्यांना प्रसाद देतो, शिरा आणि झुणका भाकरी। या देवळाला यंदा 46 वर्ष झाली। माझा स्टुडिओ होता, त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं। मूर्ती पेंटिंगची स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो। 489 बसच्या सहली केल्या। 400 घेऊन जा, मागा घेऊन जा। जय गजानन। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। तब्बल 30 मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरी गदा आपल्या नावे केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं संयोजन रमेश आमरे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आलं होतं। या रंगलेल्या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौनकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला। रविराज आणि कालीचरण हे दोघेही तुल्यबळ असल्याने
कुस्ती शौकीनांना अपेक्षित असा खेळ येथे पाहायला मिळाला। दोघंही एकापेक्षा एक डावपेच टाकत विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदा आपल्या नावावर पुरत रोख बक्षीस पटकावले। धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली। पनाईन खेळत धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली। तिसऱ्या क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्ती ही 30 मिनिटाच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीमध्ये सोडली। महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये चितपटावरती निकाली लागली। हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करून अव्वल स्थान पटकावले। प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवरती विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली। सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये विजयी झाली, तर या कुस्ती स्पर्धेचं खास आकर्षण ठरलेला देवा थापा याची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली। प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले। समशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली। तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला। यावरती असेल इन्कम टॅक्स मुंबईमध्ये स्पोर्ट्समन म्हणून कार्यरत आहेत। कबड्डी स्कूल नॅशनल ज्युनियर नॅशनल सिनियर पुरस्कार, आदर्श प्रशिक्षक पुरस्कार आणि इंडियन बॉडीगार्डच्या फेडरेशनचा पण पुरस्कार लाभलेला आहे। आणि तिसरा पुरस्कार सन्माननीय पैलवान श्री रंगराव पाटील च्या अध्यात्म कार्यक्रम आणि रस्ता सुरक्षा बाबतीत अनेक कामे केली अशा विश्वभर शिंदे यांना सुद्धा मराठा समाजाभूषण हा पुरस्कार देण्यात येत आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवा। विश्वभर शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली आणि थेट लंडन मध्ये नाव झळकावलं। असा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्या कन्येचं अभिनंदन करूया। एक गौरवास्पद कामगिरी आपल्या या शिवकन्येने पार पाडली आणि त्याबद्दलच आपण तिला मराठा भूषण पुरस्कार ती लंडन मध्ये, पण तिच्या आई वडिलांचा सन्मान आपण करतोय। तिच्या आई वडिलांनी मेहनत करून तिला डॉक्टर केलं आणि तिने लंडन मध्ये त्यांचं नौपाडा ठाणे संत नामदेव पथ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, शिवभक्त, ठाणेकर नागरिक शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यातले मुख्य उपक्रम म्हणजे मोफत नेत्र तपासणी, गोरगरिबांना मोफत अन्नदान करणे हे होते। तर सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेड व शाहू फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार, शिवश्री मंगेश माने, शिवश्री दिनेश दळवी, शाहू युथ फेडरेशनचे अध्यक्ष आशिष खेतले, तुषार खेतले, दिनेश दळवी, हेमंत दळवी, बबन अंधारे, विपुल सुर्वे, सलमान शेख, विकी, विवेक गोडबोले, रौनक राऊत, साईश बोदुल, विवेक व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी येथे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही नौपाडा इथे प्रथम म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही आज महाराजांची जयंती साजरा करत आहोत आणि या जयंतीमध्ये फक्त संभाजी ब्रिगेड आणि आमचे सहकार्य एकत्र मिळून शाहू युथ फेडरेशन चे आम्ही दोघं मिळून आम्ही महाराजांची शिवजयंती साजरा करत आहोत। आणि हा जो आजचा जो जयंतीचा दिवस आहे हा आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभर ही जयंती बनवल्या जाते। हर वर्षी आम्ही वाट बघत असतो की शिवजयंती यावी आणि तसल्या आम्ही मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करावा। आणि आज सगळे मिळून म्हणजे सगळ्या जातीचे लोक आपल्या बरोबर आहेत शिवजयंती साजरा करायला। आमचा आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आज मोफत नेत्र शिबिर आहे आणि प्लस आम्ही आज रात्री जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत अन्नदान करत आहोत। महाराजांनी आज आम्हाला घडवलंय, आम्हाला शिकवलं, आम्ही सगळे त्यांचे मावळे आहोत। भावना एकच असं की
की महाराजांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे, जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, ते आम्ही ह्याच्या पुढे आमच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढींना नक्की महाराजांचा इतिहास आम्ही त्यांना सांगून प्रेरणास्थान बनवू त्यांच्या मनामध्ये. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी विशाल मटकर, ठाण्याचे एक रहिवासी. संभाजी ब्रिगेड आणि शाहू युथ फाउंडेशन नौपाडा ठाणे येथे आज शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. गेली 3.5 वर्ष झाली. आज आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास काय घडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एक इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळावा आणि पुढच्या पिढीवर महाराजांचे जे काही विचार आहेत, आचार विचार, ते त्यांच्या मनावर बिंबवले जावेत, यासाठी हा उत्सव साजरा करत आहोत आपण इथे. आणि त्याचबरोबर एक समाजाला काहीतरी आपलं देणं आहोत महाराजांच्या तर्फे म्हणून एक मोफत नेत्रदान शिबिर आणि तपासणी आणि समाजातील गरीब गोरगरीब जे घटक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान करण्यात येणार आहे. साधना विद्या मंदिर खारेगाव यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंती उत्सव 2025, शिवजन्मोत्सव भव्य मिरवणूक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणामध्ये हा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुलांनी विविध प्रकारचे साहसी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. साधना विद्या मंदिराच्या वतीने राकेश पाटील, रचना पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, साधना विद्या मंदिर स्टाफ, शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग, खारेगाव परिसरातील नागरिक, बंधू भगिनी सदर प्रसंगी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सदर मिरवणुकीमध्ये ढोलताशा, लेझिम, दांडपट्टा तसेच विविध थोर पुरुषांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. सदर मिरवणूक संपूर्ण खारेगाव परिसरातून यावेळी काढण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय. आज आमच्या साधना विद्या मंदिर शाळेतर्फे आज शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. शाळेचा हे 24वा वर्ष आहे, परंतु आज आम्ही मिरवणूक काढण्याचं हे आमचं 5वं वर्ष आहे.
शाळेमधील जवळजवळ 400 ते 450 मुलं आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. मिरवणुकीमध्ये केवळ सहभागी न होता मुलांनी विविध प्रकारचे बालनाट्य इथे करून दाखवली. महाराजांच्या जीवनावर काही प्रसंग होते तेही करून दाखवले. त्याचप्रमाणे मुलांनी उद्बोधक कथा याच्यामध्ये सांगितल्या. तसंच दांडपट्टा इथे तुम्हाला पिरॅमिड्स करून दाखवले, लेझिमचे खेळ मध्ये करून दाखवले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही आमची मिरवणूक झाली होती. वास्तविक पाहता शिवजयंतीचा उद्देश हाच आहे करण्यामागचा की महाराज काय मुलांना कळावे. आज शिवाजी ह्या शब्दाचा अर्थच आहे नावाचे शिवाजी महाराजांच्या की शिका, वाचा आणि जिंका. आज महाराज कोण होते आणि फक्त चंद्रकोर किंवा दाढी वाढवून आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करता येत नाही. तर महाराजांना प्रत्यक्ष कळलं पाहिजे महाराज काय आहेत. महाराजांची दूरदृष्टी आपल्याला घेतली पाहिजे आणि महाराज केवळ एका समाजाचे नसून आज महाराज स्वराज्यासाठी केवळ लढत नव्हते तर सुराज्यासाठी सुद्धा लढत होते. आणि मला वाटतं आज ह्या काळाची गरज आहे की आपण सर्वसामान्य जनतेबरोबरच सगळ्यांसाठी झटलं पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या शिवजयंती निमित्त सर्वांना भगवान शुभेच्छा. आज येथे आपण साधना विद्या मंदिर तर्फे इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवजन्म उत्सवाचा. लहान मुलांनी विविध कार्यक्रम करून दाखवले. त्यामध्ये महाराजांचा जीवनपट होता, त्यांनी कसा लढाया केला यावर माहिती देखील होती. लहान मुलांना इथे शिक्षण दिले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे की महाराजांनी आपल्याला आयुष्याबद्दल जे थोर विचार सांगितले ते इथे आपण देखील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आज या शिवजयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं सर्व धर्म समभाव केला आणि स्त्रियांना एक समानतेची वागणूक दिली, तसे हल्लीच्या काळामध्ये जे घडणारे प्रकार आहेत त्यांच्या कुठेतरी आटोक्यात आले पाहिजेत आणि महाराजांच्या विचारांचा आता हा वारसा पुढे चालला पाहिजे. यासाठी होणारे प्रत्येक प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे. जय शंभू, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आदित्य प्रतिष्ठान ठाणे, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे, टुगेदर वी कॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नौपाडा विभागातील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता जिजाऊंच्या शिकवणी या विनामूल्य शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदित्य प्रतिष्ठान ठाणे, अभिनय कट्टा, जिजाऊ उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या विनामूल्य शिकवणीमध्ये उत्तम शिक्षक वृंद, न समजलेल्या विषयांचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन, शाळेचा अभ्यास, वैयक्तिक मार्गदर्शन अशा विविध गोष्टींचा समावेश होता. या उपक्रमाचं उद्घाटन उपस्थित मान्यवर संस्थापक किरण नागते यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध प्रकारचं मार्गदर्शन देखील मुलांना करण्यात आलं. त्याचबरोबर सदर उत्सवाविषयी किरण नागते आणि आरती दांडेकर यांनी अधिक माहिती दिली. जबरदस्ती उचलून नाही पण आपण ते कन्व्हिन्स करू. बऱ्याच आपण भेटलो आणि महाराजांनी काय आदेश दिला असेल म्हणजे दोन्ही महाराज आपल्या इथे बसले खूप फरक नाही. या महाराजांनी दिलेला आदेश आणि या महाराजांच्या जन्मदिनानिमित्त महाराजांनी दिलेला आदेश. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नक्की उपक्रम काय करायचे असा विचार प्रत्येकाला असतो आणि वेगवेगळे उपक्रम प्रत्येक भागात होत असतात. स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या राजानं काय केलं हा इतिहास जरी वाचलेला असला तरी तो अंमलात आणला जातो की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी बाळकडू मिळणं गरजेचं असतं आणि ते जिजाऊंकडनंच मिळालं पाहिजे. म्हणजे होतं असं शिवबा जन्मावा पण तो शेजारच्या घरात असं आपण नेहमी म्हणत असतो. त्याचं महत्त्वाचं कारण असतं की आईमधली जिजाऊ जेव्हा निर्माण होते ना तेव्हा शिवबाचा खरा जन्म होतो आणि म्हणूनच असे अनेक शिवबा घडवण्यासाठी जिजाऊची शिकवणी खरं तर ही संकल्पना घेऊन आदित्य प्रतिष्ठान ठाणे असेल, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र असेल, टुगेदर वी कॅन फाउंडेशन असेल, या तिन्ही संस्थांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे. खरं तर टुगेदर वी कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रयत्न आधी झाला होता. त्याहून आधी मी सांगेन की 20 वर्ष आधी जिजामाता अभ्यासिकेचंच स्वरूप इथे होतं आणि आज खूप बरं वाटतंय की शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा जिजाऊची शिकवणी म्हणून आपण ही संकल्पना आणतोय. ही फक्त संकल्पनाच नाही तर अनेक आपल्या विभागात राहणारे असे शिक्षक आहेत जे रिटायर्ड आहेत ते शिक्षक स्वतः एकत्र येऊन आमच्या आरतीताई आहेत त्यांच्या सोबत असलेली ही संपूर्ण टीम आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये जे काही पालक संस्कार वर्ग आपले सुरू असतात असं एकत्रितपणे ही शिकवणी होणार आहे. आणि ह्या शिकवणीसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होतं असं की मेरिट असतं, गुणवत्ता असते, पण खिशात पैसे नसतात, इतकी गरिबी आजूबाजूला असते आणि दुर्दैवानं गुणवत्ता असलेला आपला विद्यार्थिनी मागे राहतो आणि ती होऊ नये म्हणून ह्या सगळ्या जिजाऊ एकत्र आलेले आहेत.
आणि ह्या जिजाऊंनी ठरवलेल्या आहेत की आपण अशी शिकवण देऊया की तो शिवबाच निर्माण होईल. नमस्कार, माझं नाव आरती दांडेकर. आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ प्रार्थना केंद्र आणि टुगेदर वी कॅन यांच्या सर्वांच्या एकत्र येऊन आम्ही ही जिजाऊ शिकवणी म्हणून एक संस्कार वर्ग आणि ज्ञान प्रसार करण्याचं एक सुरुवात करतोय. तर ह्या अभ्यासिकेमध्ये आम्ही गरजू मुलांना, ज्यांना क्लासेस लावायला परवडत नाही किंवा शाळेत एखादा विषय कळत नाही, अशा मुलांना आम्ही ते शिकवणार आहोत. आम्ही समस्त महिला, सर असे आम्ही एकत्र येऊन ही अभ्यासिका घेणार आहोत. सो आम्हाला जास्तीत जास्त मुलं येतील आणि आम्ही त्यांना शिकवू शकू आणि ज्ञानाचा प्रसार करू शकू, इथे संस्कार करू शकू, हे सर्व करून टाकायची आमची इच्छा आहे. सो यासाठी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे असं मी समजते. कर्करोग झाल्यावरती एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबईत टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागत असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात कर्करोग रुग्णांचे तात्काळ निदान करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची कर्करोग निदान मोबाईल बस रुग्णांसाठी आधारवत ठरत आहे. एका दिवसाला साधारणतः 100 ते 120 रुग्णांची मौखिक व स्तनगर्भाशय पिशवी कर्करोग तपासणी केली जाते. कर्करोगाची लक्षणे पटकन समजून येत नाहीत, त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावरती मनात नको ती शंका निर्माण होते, त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणं क्रमप्राप्त आहे. यावेळी कर्करोगाचे निदान झाल्यावरती यापासून बचाव करता येणं शक्य आहे, त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी कर्करोग निदान मोबाईल बस फिरत आहे. दिवसाकाठी 100 ते 120 रुग्णांची कर्करोग तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यदंत चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेने आपल्या डिव्हिजनसाठी एक मोठी कर्करोग व्हॅन दिलेली आहे. ती व्हॅन आपल्याकडे 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला इथे ठाणे डिव्हिजनसाठी देण्यात आलेली आहे. ती व्हॅन 3 जिल्ह्यासाठी आहे. सध्या ती ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आपण PSCला, सब सेंटरला आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत गावात ती व्हॅन पोहोचवतो. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, एक डेंटिस्ट, असिस्टंट, स्टाफ नर्सेस असं सगळं ताफा आहे आणि ही व्हॅन गावोगावी खेडेगावात फिरत राहते. आता जवळपास 10 तारखेपासून आपला हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपण डेली जवळपास 100 ते 120 पेशंट याच्यामध्ये चेक करतो. याच्यातला मेन उद्दिष्ट हा आहे की खेडेगावात जे लोक राहतात त्यांना मुख कर्करोग, जे तोंडाचं, जिभेचं असेल, दाताचं असेल किंवा घशाचं असेल, ते कॅन्सर डिटेक्शन करणं, अर्ली डिटेक्शन करून त्या ट्रीटमेंट करणं, किंवा गर्भाशयाचं कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा मुखचा कॅन्सर असेल, हे डिटेक्ट करणं फिमेलमध्ये. आणि हे लोक उजवली बऱ्याच अंशी शहरामध्ये येत नाही, ते गावात राहतात. त्यांना जेव्हा आपल्याकडे येतात ते खूप ॲडव्हान्स स्टेजला असतात. मग त्याच्या ट्रीटमेंट वगैरेमध्ये त्याच्या खूप बाधा येतात किंवा बऱ्याच अंशी मग जीव गमवावा लागतो. तर हे होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ही व्हॅन पोचत राहते आणि आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे आपण ते करतो आहे जवळपास आता. आणि आपल्याकडे आता ॲटलिस्ट 2 महिने ती व्हॅन कंटिन्युअसली आपल्या ठाणे जिल्ह्यात फिरत राहणार आहे. त्याच्यानंतर ते रोटेशन वाईज दिली जाईल. ते आपल्या डिव्हिजनमध्ये पालघर, ठाणा आणि अलिबाग अशा 3 जिल्ह्यासाठी आहे. तर ते सगळं आपण हे मेनली कर्करोग, याचं नावच आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन, म्हणजे कर्करोगची निदान व्हॅन म्हणून. तर ती सगळीकडे फिरून त्या लोकांचं आपण त्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट करणं, त्याचा बायोप्सी करणं, त्यांना जर गरज पडेल तर पुढे रेफर करणं, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा RH असेल किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रेफर केला जाणं, या सगळ्या गोष्टी आपले ते डॉक्टर आणि स्टाफ त्या लोकांना त्या दृष्टीने मदत करतात. इनिशियल काही स्टेजेस असतात तिथं ऑपरेट करणं, त्याची बायोप्सी घेणं, ते सगळे कार्यक्रम तिकडे चालू आहे. आणि हे अतिशय उपयुक्त उपक्रम आहे आणि त्याचा रिअली खूप फायदा होताना दिसतोय. आणि मी आव्हान करतो आपल्या माध्यमाद्वारे की जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यावा. आपण व्हॅन कुठल्या दिवशी, कुठल्या तारखेला, कुठे असणार आहे आणि त्याच्याबद्दलचं तिथलं BDO असतील, ग्रामसेवक असतील, PSCचे मेडिकल ऑफिसर असतील, RHSDचे मेडिकल ऑफिसर असतील किंवा गावाचे सरपंच यांना कळवण्याची पण व्यवस्था करतो आहे. तर डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.